हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पण 2019-20 पासून अशी परिस्थिती दिसली नाही म्हणून हे पाऊस जास्त झालेला आहे. मग पुढच्या वर्षी जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असलं तर सूर्याभोवती दुपारी 12 वाजता 11 जूनला आकाशामध्ये वरती बघायचं आहे. तसं झालं की दुष्काळ पडतो. पण आकाशात वरती बघायचं आणि जर सूर्याभोवती जर खळं दिसलं किंवा रिंगण दिसलं की समजायचं त्या वर्षी दुष्काळ पडणार. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. वावटोळ आपण वावटोळ म्हणतो, कोणी वाटोळी म्हणतात. काही भागात वाटोळी, आपल्याकडे वाटोळीच म्हणतो. ज्या दिवशी वाटोळी सुटल्या की समजायचं आता कुठेतरी एखादं चक्रीवादळ होईल. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हळद वाळू घातलेली असली आणि वाटोळी सुटल्या की समजायचं आता 3 दिवसात अवकाळी पाऊस येणार आहे. आपण आपली ताडपत्रीची अवस्था तयारी करायची. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा आणखी 2 दिवसानं काय होईल की 29 तारखेला 29-30 तारखेला तुम्हाला वाटोळी सुटते आणि वारं सुटल्याला दिसेल की, कारण की चक्रीवादळ ज्यावेळेस होतं त्यावेळेसच वाटोळी सुटतात. म्हणून ही कारण फक्त शेतकऱ्यांना मी शोधून काढलेली. म्हणून ही कारण असे आहेत. आणि तसेच ज्या माणसाला दमा आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला आभाळ आलं की त्रास होतो. पण दम्या असणाऱ्या माणसाला काय होतं, आभाळ आल्याच्या नंतर पाऊस जर येणार असला तर डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते. हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे. त्याचं कारण सांगतो की माझे सगळे डॉक्टर लोक मित्र आहेत. मी डॉक्टर साहेबांना म्हणतो, डॉक्टर साहेब तुमचे पेशंट वाढायले का नाही. तर डॉक्टर साहेब म्हणते, डॉक्टर साहेब तुम्ही का पाठवले काय माझ्याकडं. मी नाही पाठवत, हे निसर्ग पाठवत आहे. म्हणून हे देखील कारण आहे असं माहीत असावं. जसे पाऊस न येण्याचे कारण म्हणजे पाऊस येणार नाही कसं ओळखायचं, तर सूर्याभोवती जून मध्ये दुपारी 12 वाजता आणि 11 जूनला काय करायचं, दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं आणि जर सूर्याभोवती जर खळं दिसलं किंवा रिंगण दिसलं की समजायचं त्या वर्षी दुष्काळ पडणार. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. पण 2019-20 पासून अशी परिस्थिती दिसली नाही म्हणून हे पाऊस जास्त झालेला आहे. मग पुढच्या वर्षी जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असलं तर सूर्याभोवती दुपारी 12 वाजता 11 जूनला आकाशामध्ये वरती बघायचं आहे. तसं झालं की दुष्काळ पडतो. पण हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.